इकडे बघ बाळा, इकडे बघ. हाय 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 हाय. ही बाळ बघ, ही बाळ बघ. आता जसं शिवांशला बाळूमामाच्या मेंढरांमध्ये जसं मी आता सोडलं आहे, तसंच शिवांश मोठा झाल्यानंतर सुद्धा मी त्याला बाळूमामांच्या मेंढरांच्या सेवेसाठी या ठिकाणी त्याला पाठवणार आहे. कारण बाळूमामाची सेवा ही केली पाहिजे त्यानं. तर या ठिकाणी बाळूमामाच्या तळावरती आम्ही शिवांशला सुद्धा घेऊन आलेलो आहे. कारण शिवांशला आणण्याचं कारण म्हणजे जिथं कुठं बाळूमामाचा जवळ तळ असतोय त्या ठिकाणी आम्ही शिवांशला सोबत घेऊन येत असतोय. कारण चांगलं वळण लागावं, देवाची आवड त्याला निर्माण व्हावी यासाठी आम्ही त्याला तळावर घेऊन येत असतो. तर या ठिकाणी बाळूमामाचे सेवेकरी मेंढ्यांना घेऊन तळावरती येत आहेत बघा. बाळूमामावरती श्रद्धा ठेवून आणि मेंढी माऊलीवरती ही श्रद्धा ठेवून ही सेवेकरी जी आहेत ही दिवसभर मेंढरांच्या मागं फिरत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला मेंढ्या तळावरती घेऊन येत असतात. तर आता सेवेकरी मेंढ्या जी आहेत ती वाघरामध्ये घालतील आणि त्याच्यानंतर पिल्ली पाजायचं जे काम असतं ती पिल्ली पाजायचं काम चालू होत असतं या. तर या ठिकाणी बघू शकता सेवेकरी भरपूर आहेत. सेवेकऱ्यांची बाळूमामाच्या मेंढरांमध्ये कमी नाही आहे. बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आता बाळूमामाच्या पालखीपुढं आम्ही आलेलो आहे. समोर बाळूमामाच्या पादुका मांडलेल्या आहेत, त्या पादुकाचं आपण दर्शन घेऊया. खाली नारळ वगैरे ठेवलेलं. तिकडं शिवांश आणि अश्विनी आहे. शिवांशी बाळूमामाकडे बोट करतो या. शिवांश पादुकाकडे बोट करत आहे तो. शिवांश दर्शन घेतलं देवाचं. पालखीच्या आतमध्ये सुंदर अशी बाळूमामाची, मुळी महाराजांची आणि विठ्ठलाची मूर्ती आहे. साईडला इकडं बाळूमामांचं मंदिरच आहे. जिथं तळ आहे त्या ठिकाणी मंदिर आहे. आणि ह्या आजूबाजूचा हा परिसर. पलीकडल्या बाजूला आचार्य आहेत, त्यांचं जेवण बनवण्याचं म्हणजे काम चालू आहे. तिथं भाजी वगैरे, कांदा वगैरे काय जे काय असेल ते चिरायचं काम चालू आहे तिथं. इकडं ट्रॅक्टरचं लावलेलं आहेत. हा सर्व आजूबाजूचा परिसर. तर संध्याकाळी 8:30 वाजता बाळूमामाच्या तळावरती आरतीचा कार्यक्रम असतो या. आणि आरती झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो. तर आपण जेवणाचा प्रसाद म्हणजे प्रसादाला आपण काय थांबू शकत नाही, घरी जायचं आहे त्यामुळे